नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पीएम सूर्यघर मोफत वीज योजना केंद्र शासनाने लागू केलेली आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत आपल्याला घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान मिळणार आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम गुगलमध्ये pmsuryaghar.government.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। आता आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। आता आपल्याला इथे खाली स्टेप वाइज संपूर्ण प्रोसिजर दिलेली आहे। ती प्रोसिजर वाचून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। मित्रांनो, इथे आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉलो करायचे आहे। त्यावरती लॉग इन या बटनावरती क्लिक करून कन्झ्युमर लॉग इन यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे। आता आपल्याला इथे रजिस्टर हिअर या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर असा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल। इथे आपलं जे स्टेट आहे ते स्टेट आपण इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आता आपली जी इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे ती सिलेक्ट करायची आहे। आता आपली महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे, त्यामुळे मी ती सिलेक्ट करत आहे, म्हणजे आपली MSCB। आता इथे आपला जो लाईट बिलावरती कंझ्युमर नंबर असतो तो कंझ्युमर नंबर आपण इथे एंटर करायचा आहे व नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथं आपलं रजिस्टर्ड नेम आहे ते दिसेल, आपण प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपला चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपण इथे एंटर करायचा आहे व क्लिक टू सेंड मोबाईल OTP इन SMS वरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP इथे आपण एंटर करायचा आहे। आता खाली आपला ईमेल ID असेल तर आपण तो एंटर करायचा आहे, नाहीतर तो ऑप्शनल आहे। नंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आपण इथे फिल करून घ्यायचा आहे। सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल। आपण आता लॉग इन या बटनावरती क्लिक करून आपला लॉग इन करून घ्यायचा आहे। आपण जो मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर इथे एंटर करून आपण लॉग इन करून घ्यायचा आहे। खाली दिलेला कॅप्चा आहे तो फिल करायचा आहे व नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आपल्या मोबाईलवरती एक OTP आलेला असेल, तो OTP आपण इथे एंटर करायचा आहे व लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपलं लॉग इन सक्सेसफुल होईल। इथे आपल्याला अप्लाय फॉर रूफटॉप सोलार असा विंडो दिसेल, तिथे आपल्याला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला 3 स्टेप कंप्लीट करायचे आहेत, त्या आपण कंप्लीट करूया। आता आपल्या इलेक्ट्रिसिटी बिलवरती जसं नाव आहे तसं नाव आपण इथे एंटर करून घ्यायचं आहे। कॅटेगरी ऑफ ॲप्लिकंटमध्ये आपली जी कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करायची आहे व आपला जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस आपण व्यवस्थित एंटर करून घ्यायचा आहे। इथे आपलं विलेज, सिटी, डिस्ट्रिक्ट ऑटोमेटिक येईल व आपला पिनकोड एंटर करून घ्यायचा आहे। खाली स्क्रोल करून आपण आपलं जे डिव्हिजन असेल ते आपलं डिव्हिजन आपण सिलेक्ट करायचं आहे, ते आपल्या लाईट बिलावरती असतं। आता इथे आपलं सब डिव्हिजन जे असेल ते सब डिव्हिजन इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। बिलावरती मित्रांनो याची संपूर्ण माहिती असते, आपण ती लाईट बिलावरती बघून व्यवस्थित फिल करून घ्यायची आहे। मित्रांनो, आपल्याला आपलं चालू लाईट बिल आणि आपलं बँक पासबुक लागणार आहे। एवढी 2च डॉक्युमेंट आपल्याला मित्रांनो आवश्यक आहेत। आता माझ्या लाईट बिलावरती जो सँक्शन लोड आहे तो मी इथे एंटर करत आहे व सोलार रूफटॉप डिटेल्समध्ये आपली कॅटेगरी रेसिडेन्शियल आहे ती मी इथे निवडत आहे व इथे क्लिक हिअर फॉर रूफटॉप कॅल्क्युलेटरमध्ये क्लिक करून आपलं कॅल्क्युलेशन
जे असेल ते आपण इथे चेक करायचं आहे. आता माझं ॲव्हरेज मंथली बिल 500 रुपये येते, त्यामुळे मी ते 500 एंटर केलेलं आहे. आणि माझ्या घरावरती 180 स्क्वेअर मीटर एवढी जागा आहे, ती मी जागा एंटर करत आहे. आणि मी 50,000 रुपये इन्व्हेस्ट करू इच्छितो आणि मला 1 किलोवॅटची रिक्वायरमेंट आहे. तेवढ्या लोडमध्ये आपण किलोवॅट टाकून घ्यायचं आहे. आता कॅल्क्युलेट या बटनावरती क्लिक करतो, तर आता माझी एस्टिमेटेड प्रोजेक्ट कॉस्ट आणि सबसिडी मला किती मिळेल आणि कन्झ्युमर शेअर म्हणजे आपण रक्कम किती भरायची आहे त्याची माहिती दिलेली आहे. आता इथे मला एस्टिमेटेड प्रोजेक्ट कॉस्ट 47,000 रुपये आहे आणि मला गव्हर्नमेंटची 18,000 सबसिडी मिळणार आहे. तर मी माझा स्वतःचा शेअर 29,000 रुपये एवढा मला पे करावा लागणार आहे. आता इकडे आपल्याला रूफटॉप एरिया जो दिलेला आहे 130 स्क्वेअर फीट आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेशन जे आहे ती दिवसाला 4.32 किलोवॅट आवर पर डे एवढी मला इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. आता माझं वार्षिक 4,730 रुपये सेविंग होणार आहे. अशा प्रकारचं मित्रांनो कॅल्क्युलेशन आपण करून घ्यायचं आहे. व परत खाली लॉग इनवरती क्लिक करून आपण आपल्या फॉर्ममध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला प्रपोज्ड सोलार प्लांट कॅपॅसिटी इन किलोवॅटमध्ये विचारलेली आहे. तिथे मी 1 किलोवॅटची मला आवश्यकता आहे, त्यामुळे मी 1 किलोवॅट एंटर करत आहे. आता इथे आपल्याला कॅपॅसिटी ऑफ सोलर प्लांट इफ एनी एक्साइटिंग इन्स्टॉल्ड, जर अगोदरचा जर सोलर प्लांट असेल तर त्याची माहिती तुम्ही इथे एंटर करायची आहे, नसेल तर तो पार्ट ब्लँक सोडायचा आहे. आता इथे आपल्याला लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर मॅपवरती आपण आपलं जे लोकेशन असेल ते लोकेशन आपण इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्यासमोर आपली स्टेप 1 कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला स्टेप 2 फिल करायचे आहे. इथे आपलं लास्ट 6 मंथपैकी एखादं जे लाईट बिल रिसेंटली आलेलं असेल ते लाईट बिल आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. ते लाईट बिल मी इथून अपलोड करून घेत आहे. आता इथे ब्लू कलरचं जे अपलोड बटन आहे त्यावरती क्लिक करून लाईट बिल आपलं अपलोड करून घ्यायचं आहे व ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता एकदा सगळी माहिती वाचून आपण फायनल सबमिशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आता इथे आपल्याला सबमिट बँक डिटेल्स या बटनावरती क्लिक करून आपले बँक डिटेल्स एंटर करून घ्यायचे आहेत व आपलं पासबुक जे आहे ते आपण इथे अपलोड करून घ्यायचं आहे व खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला PM सूर्यघर योजनेचा फॉर्म सबमिट होणार आहे. इथं आपल्याला करंट स्टेटसमध्ये आपल्याला आपलं स्टेटस दिसेल. मित्रांनो अशा प्रकारे आपण PM सूर्यघर योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतो.